मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला असून यामुळे मराठी भाषेच्या समृद्ध इतिहासाला आणि सांस्कृतिक महत्त्वाला मान्यता मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या निर्णयाची घोषणा केली, ज्यामुळे मराठी भाषा विश्वाच्या पटलावर अधिक उंचावली गेली आहे। पाहूया याबद्दल कोल्हापूरकर काय म्हणतात। केंद्र सरकारने आज मराठी भाषेला अभिजात साहित्याचा दर्जा दिलेला आहे। त्यानुसार आज मराठी भाषेचं जे काही महत्त्व आहे ते अधोरेखित केलं गेलेलं आहे। मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार जगभर व्हावा यासाठी देखील आता प्रयत्न होणार आहे। त्यामुळे साहजिकच आपण मराठी असल्यामुळे मराठी भाषेचा नक्कीच आपल्याला अभिमान आहे आणि आज मराठी भाषेला अभिजात साहित्याचा दर्जा मिळाल्यामुळे काही लोक आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। तर मॅडम काय सांगाल, मराठी भाषेला आज अभिजात साहित्याचा दर्जा मिळाला आहे, तर काय सांगाल याबद्दल? ॲक्च्युली मराठी भाषा ही आपली सांस्कृतिक प्राचीन म्हणजे ह्याच्यात जपलेली भाषा आहे। त्यामुळे प्रत्येकाने मराठी भाषा बोलणं हे गरजेचंच आहे। त्यामुळे मराठी भाषेचा दर्जा आपल्या महाराष्ट्रामध्येच पूर्णपणे म्हणजे प्रचार त्याचा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं। मी लक्ष्मी सुतार। मला मराठी भाषेबद्दल अभिमान तर आहेच, कारण मी मूळ कर्नाटकची आहे, पण आमच्या इथं पण मराठी जास्त बोललं जातं। कर्नाटकच्या सीमा भागावरती भरपूर मराठी माणसं आहेत, मराठी बोलतात आणि यामध्ये काय सीमाभागेचा काय वाद वगैरे नाही आहे। पण मी मराठी आहे, मला मराठीचा गर्व आहे आणि मी माझ्या मुलग्याला इंग्लिश मीडियमचं जरी आता स्कोप चाललेला असला तरी आपण सेमी मराठी तरी घालू शकतो मुलांना। तर मुलांना आपण मराठी शिकवण्यासाठी म्हणजे इंग्लिश महत्त्वाचंच आहे, पण इंग्लिशसोबत तुम्ही मराठीसुद्धा त्यांना देण्यासाठी सेमीला तरी घालणं हे गरजेचं आहे। त्यामुळे मी माझ्या मुलग्याला सेमीला घातले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत घातले। आता मला सांगा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटेल, छान वाटेल, कारण मराठी भाषा ही छानच आहे, शिकण्याला सोपी पण आहे। त्यामुळं मी खूप प्राऊड आहे की मी मराठी लँग्वेज बोलते, मी मराठी आहे। मेनली मला हेच वाटते की आता मोर ऑफ सिटीमध्ये कसं असतं की लोक वेगवेगळी लँग्वेज बोलतात, पण माझं एक आहे की त्यांनी मराठीही बोलावं पाहिजे, शिकावं पाहिजे, कारण मराठी ही सोपी आहे। मी मराठी आहे त्याचा मला अभिमान आहे, किंवा मला मराठी येते म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे। सो आय एम व्हेरी प्राऊड बीइंग मराठी। थँक्यू। मी महाराष्ट्रीयन आहे, त्याबद्दल मला खूप गर्व आहे, कारण की मी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि माझी मातृभाषा ही मराठी आहे, ह्याचा मला खूप गर्व आहे। कारण की ती एक अशी भाषा आहे की सहज बोलली जाते, सहज शिकता येतं आणि त्या भाषेचा जगभर प्रसार होणं हे आमच्या महाराष्ट्रीयांसाठी खूप गौरवशाली गोष्ट आहे। नमस्कार, मी श्रद्धा। सर्वात प्रथम महाराष्ट्रात मी जन्म घेतला, हे माझं लाख मूल्याचं काय ते पुण्याई असेल म्हणून आज मी महाराष्ट्रात जन्म घेतला आहे। आज जी आपली मराठी जी लँग्वेज म्हणजे शब्दाचं जे सुरू आहे आता सर्वे किंवा काय, तर प्रत्येक देशात, प्रत्येक बाहेरच्या देशात आपल्या महाराष्ट्राचं नाव यायला पाहिजे, कारण शिवाजी महाराजांनी जे स्थापित केले स्वराज्य, आणि आज त्या स्वराज्याच्या प्रमाणे आपण चाललो, ती जी भाषा आहे आपण वरपर्यंत न्यायला पाहिजे। आणि प्रत्येक शाळेमध्ये इवन कॉन्वर्ट असू दे किंवा CBSE पॅटर्न कुठलेही इजाद असू दे, आपलं एक सब्जेक्ट हवाच आणि आपली जी संस्कृती आहे मराठी भाषेची ती वाटचाल पुढच्या पिढीलाही यावी आणि असंच आपलं राहायला पाहिजे लँग्वेज। आणि सगळ्या देशात, सगळ्या राज्यात, सगळ्या ह्याच्यामध्ये आपली मराठी भाषेचा वापर बोलण्यात व्हायलाच पाहिजे। इवन एक लँग्वेज असायलाच पाहिजे प्रत्येक कॉलेजेसमध्ये आणि स्कूल्समध्ये मुलांना।